नमस्कार सर्वांना. आज मी एकदम सोपा, चटपटीत आणि बाहेरून मस्त क्रिस्पी असा नाश्ता बनवला आहे. मुलांना तर खूप आवडला. मुलांच्या टिफिनसाठी तर एकदम छान असा नाश्ता बनतो हा. तर त्यासाठी सगळ्यात अगोदर मी बटाटे उकडून साल काढून घेतले आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवले आहेत. तर इथं मी एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये जिरे आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातला आहे आणि नंतर 1 ग्लास पाणी ओतून त्या पाण्याला उकळ आल्यानंतर 1 वाटी रवा घातला आहे आणि चवीनुसार मीठ पण घाला आणि मस्त असं शिजवून घेतलं आहे. थोडा वेळ झाकण देऊन ठेवलं आहे असंच. आणि इथे मी आता उकडलेले बटाटे मस्त असे स्मॅश करून घेतले आहेत. हे पहा अशा प्रकारे. आणि आता त्यामध्ये 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काली मिर्च पावडर, मीठ, कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स घातले आहेत आणि उकडून घेतलेला रवा घातला आहे त्यामध्ये. आणि हे आता मस्त असं मिक्स करून घ्या चमच्याने आणि थंड झाल्यानंतर हाताने मस्त असं मळून घ्या. हे पहा अशा प्रकारे मी मळून घेतलं आहे. नंतर हाताला थोडंसं तेल लावून त्याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्या. हे पहा अशा प्रकारे सर्व बॉल मी इथे तयार करून घेतले आहेत. आणि इथे माझ्या मुलाला यामध्ये चीज घालून पाहिजे होते म्हणून मी इथे 2 प्रकार केले आहेत. एक साधा बटाटा बॉल आणि दुसरे चीज भरून कचोरीसारखा त्याला आकार दिला आहे. हे पहा अशा प्रकारे बनवले आहे. त्याच्यासाठी इथे मी सर्व कचोऱ्या बनवून घेत आहे. हे पहा इथं कचोऱ्या पण तयार झालेल्या आहेत आणि बॉल्स पण तयार झाले आहेत. तर तोपर्यंत मी इकडं एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये हे बॉल टाकून मस्त मंद आचेवर तळून घेत आहे. मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे पहा किती मस्त सोनेरी रंग आलेला आहे आणि बाहेरून मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत. तर हे सर्व बॉल मी इथे तळून घेत आहे. हे पहा इथे कचोऱ्या पण तळून झालेल्या आहेत आणि बॉल्स पण तळून झालेले आहेत. मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.